नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण बघतोय पुस्तके व त्यांचे लेखक भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी भाग 1 बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून त्यांनी बघून घ्यायचं आहे। तर चला आपण आपल्या लेक्चरला आता सुरुवात करूया। तर लक्ष्मण गायकवाड यांचं कोणतं आहे तर उचल्या, हे त्यांचं काय आहे आत्मचरित्र आहे। कोणाचं? लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे काय आत्मचरित्र आहे। विना गव्हाणकर यांचं काय एक होता कव्वर, हे कोणाचं आहे विना गव्हाण यांचं। शांता शेळके यांचं काय गोंधन व कविता संग्रह। दया पवार यांचं कोणतं आहे कोंडवाडा। आनंद यादव यांचं कोणतं आहे ग्राम संस्कृती। विद्यार्थी मित्रांनो IMP आहे। ग्राम संस्कृती कोणाचं आहे तर आनंद यादव यांचं आहे। लक्ष्मण माने यांचं कोणतं आहे तर बंद दरवाजा आणि भटक्याची भारूड। कोणाचे ते लक्ष्मण माने यांचे कोणतं बंद दरवाजा आणि भटक्याची भारूड। तसेच अण्णाभाऊ साठे यांची कोणती आहे फकीरही कादंबरी आपल्या सर्वांना माहीत आहे। तसेच अकलेची गोष्ट कोणाचं आहे तर अण्णाभाऊ साठे यांचं आहे। नामदेव ढसाळ यांचं बघा कोणतं आहे या सत्तेत जीव रमत नाही। कोणाचं आहे तर नामदेव ढसाळ यांचं आहे। कोणतं आहे या सत्तेत जीव रमत नाही। रमाबाई रानडे यांचं कोणतं आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी। कोणाचं आहे रमाबाई रानडे यांचं आहे। तसेच साने गुरुजी यांचं कोणतं आहे श्यामची आई। साने गुरुजी यांचं श्यामची आई। प्रके यात्रे यांची झेंडूची फुले। विद्यार्थी मित्रांनो IMP आहे, तलाठी भरतीला खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे हा। प्रके यात्रे यांचं कोणतं आहे झेंडूची फुले। शांता शेळके यांचं कोणतं आहे अनुबंध। वि.स. खांडेकर पांढरे ढग IMP आहे। वि.स. खांडेकर यांचं कोणतं आहे तर पांढरे ढग। विश्वास पाटील यांचे कोणते आहे चंद्रमुखी आहे। विद्यार्थी मित्रांनो आपलं जे पहिले लेक्चर आहे ते सुद्धा बघून घ्यायचं आहे, त्याच्यात म्हणजे खूप सारे घेतलेले आहेत। ह्या पार्ट 2 आहे आपला। विश्वास पाटील यांचं कोणतं आहे तर चंद्रमुखी। रणजित देसाई यांचं कोणतं आहे रूपमहाल। कोणाचं आहे तर रणजित देसाई यांचं आहे। गोनी दांडेकर यांचं कोणतं आहे पडघवली IMP आहे। गोनी दांडेकर यांचं कोणतं आहे तर पडघवली आहे। श्रीम माटे कोणता आहे अस्पृश्यांचा प्रश्न। कोणाचा आहे तर श्रीम माटे। कोणता आहे तर अस्पृश्यांचा प्रश्न। कोणाचा आहे श्रीम माटेकर यांचं। आता समोरचं बघा जोशी यांचं कोणतं आहे रघुनाथाची बखर। श्री जोशी यांचं कोणतं आहे तर रघुनाथाची बखर आहे। श्रीना पेंडसे यांचं कोणतं आहे अज्ञानाचा शोध। किशोर शांताबाई यांचं कोणतं आहे कोल्हाट्याचे पोर। यांना किशोर शांताबाई शेळके देखील म्हणतो आपण। यांचं कोणतं आहे कोल्हाट्याचे पोर IMP आहे, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। प्र.इ. सोनकांबळे यांचं कोणतं आहे आठवणीचे पक्षी। हे सुद्धा IMPचं आहे। प्र.इ. सोनकांबळे यांचं कोणतं आहे आठवणीचे पक्षी। अरुण खोपकर यांचं कोणतं आहे चलचित्रव्यूह। विद्यार्थी मित्रांनो IMP म्हणजे खूप IMP आहे हा। अरुण खोपकर यांचं कोणतं आहे तर चलचित्रव्यूह। जयंत नारळीकर यांचं कोणतं आहे चार नगरातले माझे विश्व। कोणतं आहे चार नगरातले माझे विश्व। कोणाचं आहे जयंत नारळीकर यांचं आहे। श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही आणि जयंत पवार यांचं कोणतं आहे फिनिक्सच्या राखेतून उठला मोर। विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीला खूप साऱ्या वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे आणि ती आपल्या TCSनेच घेतलेला आहे, त्याच्यामुळे कोणतं जयंत पवार यांचं कोणतं आहे फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, लक्षातच ठेवायचं आहे। आता श्याम मनोहर यांचं कोणतं आहे उत्सुकतेने मी झोपलो। कोणतं आहे उत्सुकतेने मी झोपलो। कोणाचं आहे श्याम मनोहर यांचं आहे। सदानंद देशमुख यांचं कोणतं आहे बारोमास IMPचं आहे। विद्यार्थी मित्रांनो बारोमास कोणाचं आहे तर सदानंद देशमुख यांचं आहे। भालचंद्र नेमाडे यांचं टीका स्वयंवर। विद्यार्थी मित्रांनो आपल्या पार्ट 1 मध्ये यांचे दिलेले आहेत खूप सारे कोसला वगैरे भालचंद्र नेमाडे यांचे। रंगनाथ पठारे यांचं कोणतं आहे अनुभव विकत घेणे आहे IMPचं आहे। कोणाचं आहे रंगनाथ पठारे यांचं काय आहे अनुभव विकत घेणे आहे। तर प्रभाकर उध्वरेषे हे काय हरवलेले दिवस हे त्यांचं आत्मचरित्र आहे। कोणाचं आहे प्रभाकर उध्वरेषे यांचं काय आत्मचरित्र आहे कोणतं हरवलेले दिवस। प्रभाकर पाध्ये यांचं वैतागवाडी। गोनी दांडेकर यांचं काय स्मरणगाथा आणि नाधो मनोहर यांचं काय पांजळ हा कविता संग्रह आहे। कोणाचा नाधो मनोहर यांचा काय तो कविता संग्रह कोणता तर पांजळ। चला आपण नेक्स्ट बघू मंगेश पाडगावकर यांचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हा कविता संग्रहच आहे।
कोणाचा? मंगेश पाडगावकर यांचा. कोणता? तर सलाम. आणि बासी मर्ढेकर यांचा शिशिरागमन. कोणता? शिशिरागमन. कोणता आहे? कविता संग्रह. कोणाचा? बासी मर्ढेकर यांचा आहे. आणि वि वा शिरवाडकर यांचं काय? नटसम्राट. कोणाचं? वि वा शिरवाडकर यांचं. मारुती चित्तमपल्ली यांचं कोणतं आहे? रातवा. मारुती चित्तमपल्ली. दुर्गा भागवत ऋतुचक्र IMP. ऋतुचक्र कोणाचं आहे? तर दुर्गा भागवत यांचं आहे. ते IMPचं आहे. अनिल अवचट कुतूहलापोटी. कोणाचं आहे? अनिल अवचट यांचं आहे. मुकुंदराज विवेक सिंधू. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. मुकुंदराज विवेक सिंधू. आणि ज्ञानदेवांचे कोणते? तर अमृतानुभव. कोणाचे आहे? आपले ज्ञानदेवांचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षातच ठेवायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कोणतं आहे? तर आपल्याला माहिती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे काय? तर ग्रामगीता आहे. आणि आपल्या रवींद्रनाथ टागोर यांची कोणते? गीतांजली आहे. लक्षातच ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्युजन होता कामा नये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कोणतं आहे? तर ग्रामगीता. आणि रवींद्रनाथ टागोर यांचे कोणते आहे? गीतांजली. बाबा आमटे यांचे आहे ज्वाला आणि फुले. IMPचं आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप सारा वेळेस विचारलेला प्रश्न आहे. ज्वाला आणि फुले कोणाचा आहे? तर बाबा आमटे यांचं आहे. आणि 23 सरदेशमुख यांचं कोणतं आहे? बखर एका राजाची. ही काय त्यांची कादंबरी आहे. 23 सरदेशमुख यांची काय कादंबरी कोणती आहे? तर बखर एका राजाची. आपल्याला असंही विचारू शकतात बखर एका राजाचे सरदेशमुख यांचे काय आहे? ग्रंथ आहे, आत्मकथा आहे, कादंबरी आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं कादंबरी आहे. नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही. हे त्यांचं काय? आत्मचरित्र आहे. कोणाचं? नरेंद्र जाधव यांचा आमचा बाप आणि आम्ही. सुनीता देशपांडे आहे मनोहर तरी. ही सुद्धा त्यांची आत्मकथाच आहे. कोणाचं? सुनीता देशपांडे यांचं काय? आत्मकथा आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्र आहे. हे पण IMPचं आहे. कविता महाजन यांचं बोंबलणारा घसा. कोणाचा आहे? कविता महाजन यांचा. आणि विनायक दामोदर सावरकर आपल्याला माहिती आहे माझी जन्मठेप त्यांचा आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे? विदा सावरकर आपल्या यांचं. विनोबा भावे. विनोबा भावे यांचं काय? तर विनोबा भावे यांचा गीता प्रवचन आहे. कोणाचं आहे? विनोबा भावे यांचं. शिवाजी सावंत यांचं कोणतं आहे? तर शिवाजी सावंत यांचं आहे युगंधर. आणि वि स खांडेकर यांचा आहे सुखाचा शोध. कुसुमावती देशपांडे यांचं आहे दीपमाळ. हे त्यांचं आत्मचरित्र आहे बघा. दीपमाळ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर कुसुमावती देशपांडे यांचं आहे. हे त्यांचं दीपमाळ आत्मचरित्र आहे. कोणाचं? कुसुमावती देशपांडेचं. विश्राम बेडेकर यांचं कोणतं आहे? बॅटलफील्ड. कोणाचं आहे? विश्राम बेडेकर यांचं काय? बॅटलफील्ड. रवींद्र ठाकूर उद्या पुन्हा हाच खेळ. कोणाचं आहे? रवींद्र ठाकूर यांचं आहे उद्या पुन्हा हाच खेळ. विद्यार्थी मित्रांनो हा आपला सेकंड पार्ट होता. ज्यांनी फर्स्ट पार्ट बघितला नाही त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे. ते त्यांनी सगळ्यांनी जाऊन ते लेक्चर बघायचे आहेत. त्यामध्ये म्हणजे इथल्यापेक्षा खूप सारे म्हणजे प्रत्येकाचे डिटेलमध्ये तिथे घेतलेले आहेत. इथे सुद्धा राहिलेले आपण घेऊन टाकले, कंप्लीट केले आहेत. सगळ्यांनी ते लेक्चरसुद्धा बघून घ्यायचं आहे फर्स्ट क्रमांकाचं. विद्यार्थी मित्रांनो अजून एका घटकावर सारखा प्रश्न विचारला जातो आहे. तो घटक म्हणजे संत व त्यांची मूळ गावे. कोणत्या घटकावर प्रश्न विचारला जातो आहे? तर संत व त्यांची मूळ गावे. विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाच्या संतांची मूळ गावे एकदा बघून घेऊयात. तर संत एकनाथ. संत एकनाथ यांचे मूळ गाव कोणतं आहे? तर संत एकनाथ आपल्याला माहिती आहे पैठण. हे संत एकनाथ यांचं मूळ गाव आहे. तसेच संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई यांचं मूळ गाव कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? तर संत मुक्ताबाई यांचं मूळ गाव आहे आपेगाव. तसेच संत बहिणाबाई चौधरी. एक मिनिट. बहिणाबाई चौधरी यांचं मूळ गाव कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? तर असोदी.
असोदे हे जळगाव येते, जळगावमध्ये येते. बहिणाबाई चौधरी यांचं मूळ गाव आहे कोणतं, तर असोदे. संत जनाबाई, संत जनाबाई यांचे मूळ गाव कोणतं आहे, तर संत जनाबाई यांचे मूळ गाव आहे गंगाखेड. गंगाखेडचे ते. परभणी. विद्यार्थी मित्रांनो, हे गंगा नाही गमाखेड वाटते, संत जनाबाई यांचं आहे. तर संत ज्ञानेश्वर यांचं कोणतं आहे, संत ज्ञानेश्वर यांचे मूळ गाव आहे, संत ज्ञानेश्वर आपेगावचे सुद्धा आहेत. संत ज्ञानेश्वर आपेगावचे. विद्यार्थी मित्रांनो, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर हे आपेगावचेच आहे. आणि संत रामदास स्वामी कोण, तर संत रामदास स्वामी यांचं मूळ गाव कोणतं आहे, तर संत रामदास स्वामी जामचे आहेत. जाम हे त्यांचं गाव आहे. कुठं आहे ते, अंबडमध्ये येते. अंबडमध्ये कुठं, आपला जालना जिल्हा. जालना जिल्हा. आणि संत तुकारामाचं सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, संत तुकाराम. संत तुकाराम यांचं कोणतं विद्यार्थी मित्रांनो, तर ते आपल्याला माहिती आहे देहूला झालेलं आहे त्यांचं, हे त्यांचं मूळ गाव आहे देहू, संत तुकाराम. विद्यार्थी मित्रांनो, हे पाठ करूनच ठेवायचं आहे. तसे आपण आता बाकीचे बघितलेले आहेत. आणि ज्यांनी पार्ट 1 बघितलं नसेल त्यांनी पार्ट 1 बघून घ्यायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी अजून म्हणजे पुस्तक व लेखक तर देतोच, त्यांची लिंक देतो. आणि लेखक व त्यांची टोपण नावे सुद्धा, यावर सुद्धा सारखा प्रश्न विचारला तो आणि त्याचीसुद्धा लिंक देऊन टाकतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तसेच आपण तलाठी भरतीची लेक्चर सिरीजसुद्धा चालू केली आहे. ज्यांना त्यातले क्वेश्चन बघायचे असतील, तलाठी भरती 2023च्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याची लेक्चर चालू केलेली आहे. ज्यांना ते लेक्चर बघायचे असतील त्यांनी सबस्क्राईब वगैरे करून ठेवायचे आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.